पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, मग तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवणार. भाजप आमदार नितेश राणेंचं भडकाऊ वक्तव्य. वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्या, वेडीवाकडी विधानं करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका. अजित पवारांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला. भाजप नेत्यांनी बेताल वक्तव्य करणं योग्य नाही. अजितदादांसह महायुतीमधील घटक पक्षांनी याबाबत भाजपच्या केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली. धनंजय मुंडेंची माहिती. गणपतीच्या मिरवणुकीवर दगडं मारली, त्यावर का बोलला नाही? नितेश राणेंचा अजित पवार यांना सवाल. वरिष्ठांना तक्रार करायची तर करू द्या, मात्र हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. नितेश राणे ठाम. लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली. लोकसभा निवडणुकीनंतर दादांच्या इमेजमध्ये बदल. अजित पवार गटाचा दावा. नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गर्दी, फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप. कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवरच रोष व्यक्त. स्वतःचं कर्तृत्व नसणाऱ्यांना वडिलांचा सुरक्षित मतदारसंघही जिंकता आला नाही. रुपाली चाकणकरांची रोहिणी खडसे यांच्यावर टीका. तर पवारांच्या उपकारानं चाकणकर पदभोगताय. खडसेंचा पलटवार. भाजप विधानसभेला 2019 प्रमाणे 160 पेक्षा अधिक जागा लढवणार. 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीमध्ये 15 ते 20 जागांबाबत ठाकरे आणि पवार गटाचा दावा. 2019 मध्ये एकमेकांविरोधात लढलेल्या जागांवर तिढा. जागांबाबत मातोश्रीवर खलबत. 10 दिवसात सिडकोची लॉटरी काढणार. 40,000 घरं बांधण्यासाठी प्रयत्नशील. सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारता संजय शिरसाट यांची घोषणा.